हाय, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर आज आहे नागपंचमी आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. दोन्ही एकाच दिवशी आलेला आहे आणि म्हणजे श्रावण महिन्यातला सोमवार प्रत्येकजण धरतं, घरोघरी सगळेच जण धरतात आणि माझा तसाही 12 महिन्याचे म्हणजे मी 12ही महिन्याचे सोमवार असतात माझे रेग्युलरचे. तर आज सोमवार आहे, नागपंचमी आहे आणि लहानपणाची आठवण म्हणजे म्हणजे आपण जे लहान सण साजरे करत होतो लहानपणी असताना, तर कुणाकुणाला आठवतं प्रत्येक सण. मला तर खूप म्हणजे आठवतात लहानपणीचे प्रत्येक सण. आपण काय करत होतो, काय नाही, कशी एक्साइटमेंट होती प्रत्येक सणाची, काय-काय आपण आदल्या दिवशी तयारी करत होतो. तर हे बघा, अशा प्रकारे हे मेहंदी काढली आणि अशी मेहंदी कुणाकुणाला आवडते. तर जे कोणी 19चे असतील ना महिला तर त्यांना तर नक्कीच अशा मेहंद्या आवडत असतील. मला तर अशी मेहंदी ना खूप जास्त म्हणजे अशीच आवडते मला. असं जास्त डिझाइन वगैरे काही आवडत नाहीये. आणि वेळही जास्त लागत नाही. तर अशा प्रकारे ना मी ही मेहंदी काढलेली आहे बघा. तर वेळ नसतो आजकाल ना आपल्या महिलांना जास्त काही वेळ नाही मिळत जास्त हात भरून अशी कोपरापर्यंत मेहंदी काढण्याची. पण ही आपली साधी सिंपल मेहंदी ना खूप छान वाटते का नाही? त्या मेहंदीपेक्षाही हे मेहंदी खूप छान वाटते आणि मलाही आवडते आणि अशी कुणाकुणाला आवडते मला कमेंट करून सांगा, की अशी मेहंदी ही कुणाकुणाला आवडते? मला तर खूप आवडते. मी प्रत्येक सण जरी असला ना, तर मी साधी सिंपल अशी ही खूप छान अशी ही मेहंदी काढते. तर आज नागपंचमी म्हटल्यानंतर तर संध्याकाळी आदल्या दिवशी आपण मेहंदी, अशा ह्या बांगड्या लहानपणी ना खूप एक्साइटमेंट असायची. हात भरून मेहंदी काढायची, हात भरून अशा बांगड्या भरायच्या. पण आता शक्य होत नाही आणि तेवढं काही असं म्हणजे आवडही राहिलेली नाही. कारण संसारात एवढे आपण गुंतलोत महिलांना त्याच्यामुळे प्रत्येक आपली आवड-निवड बाजूला सरून आपण फक्त आणि फक्त संसारामध्ये जास्त रमलोत असं मला वाटतं. तर नागपंचमीच्या आणि श्रावण पहिल्या सोमवाराच्या सगळ्यांना मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. तर पुरणपोळीचा स्वयंपाक केलाच असेल सगळ्यांनी. मी तर केला माझा रेडी झालेला आहे आणि स्वराज स्कूलमध्ये खाऊनही गेलेला आहे आणि सोमवार असल्यामुळे एक टाईमच जेवायचं आहे. त्याच्यामुळे मग म्हणलं चला दुपारी गरमागरम असं हा पुरणपोळी बनवूया आणि नंतर आपला उपवास सोडूया. आणि काय ना एक मला म्हणजे सुरुवातीच्या काळापासून माहिती आहे, की सोमवार हा दुपारी सोडावा. संध्याकाळी म्हणजे दिवस मावळल्याच्या नंतर सोमवार सोडू नये असं मला म्हणजे पूर्वीच्या काळी म्हणायच्या महिला, काही आपले जे बुजुर्ग लोक होते ना ते. तर त्याच्यामुळं आम्ही ना सोमवार दुपारी सोडतो शक्यतो तर कितीही घाई-गडबड असली तरीही. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज अगोदर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.